आधी मी शिवसेनेतर्फे आपले उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पित करतो। आणि आज मला उपमहापौर म्हणून इथं माझी निवड झाली आहे। तर आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब असतील, आमचे सर्वच आमदार साहेब असतील, चंद्रकांतजी सोनवणे असतील, किशोर अप्पा असतील, आपले सर्व आमदार आणि भाजपाचेही सर्व आमदार, आणि तसेच आपले जिल्हा प्रमुख असतील, तसेच आपल्या महिला जिल्हा प्रमुख असतील, भाजप सेनेचे दोघी, आणि माझे गुरुवर्य शांभव कोकटा ज्यांच्यामुळे मी नगरसेवक होऊ शकलो आणि आज या पदावर येऊ शकलो, ते माझे गुरुवर्य शांभव कोकटा। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आपल्या नवीन आलेले सर्व नगरसेवक ज्यांच्यामुळे मी आज या महापालिकेत उपमहानगर प्रमुख उपमहापौर म्हणून निवडून आलो, त्यांचे सर्वांचे आभार मानतो। 70ही आणि ते 5ही, कारण की त्या लोकांनी बिचारांनी कोणीही फॉर्म भरला नाही, त्यांचेही आभार मानतो। तर आज आम्हाला इथं संधी दिली आहे आपल्या शिवसेनेतर्फे, आणि त्या संधीचं सोनं आम्ही निश्चित करू, आणि जळगाव शहराचा कसा विकास होईल ते आम्ही लवकरात लवकर आमच्या पद्धतीने, पालकमंत्री असतील, आपले शहराचे राजूमामा भोये असतील, त्यांच्याही मदतीमुळे, मामांच्या मदतीमुळे मी उपमहापौर होऊ शकलो। आणि निश्चितच पुढे येणाऱ्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीने जळगाव शहराचा विकास करू। मी माझ्या प्रभागात म्हटलं तर काम विकास म्हणजे आम्ही सगळी पुस्तिका छापली ती, प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास, तर जळगाव शहराचा विकास हाच आमचा ध्यास राहणार आहे। मी असेल, महापौरताई असतील, निश्चित सगळे मिळून आम्ही प्रभागाचा आणि जळगाव शहराचा निश्चितच विकास करू। सगळ्या नागरिक